25 डिसेंबर हा भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून गेल्या 50 वर्षापासून साजरा केला जातोय आणि आज सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या कडून हा 30 वर्षापासून अकोल्यात साजरा केला जातोय। आपल्यासोबत काही वंचित बहुजन आघाडीच्या महिला पदाधिकारी आहेत, त्यांनी आज हा स्त्री मुक्ती दिन साजरा केला आणि काही ठराव सुद्धा पास केलेत। आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अरुंधती शिरसाट आहेत। काय म्हणाल तुम्ही नेमका आज स्त्री मुक्ती दिन साजरा केला, काय म्हणाल? आजचा दिवस आमच्यासाठी खरंच खूप आनंदाचा, उत्साहाचा आहे। कारण याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि फक्त कुठल्या एका समाजाला नाही, तर महिला या नावाच्याच समाजाला त्यांनी गुलामीतनं मुक्त केलेलं आहे। त्यामुळे आजचा हा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडीने तेव्हाचा 30 वर्षापूर्वीचा भारिप बहुजन महासंघ यात महिलांनी पुढाकार घेऊन आजचा हा दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रभर आम्ही मनुस्मृती दहन दिवस म्हणून साजरा करतो आणि हा स्त्रीमुक्ती दिन म्हणून घोषित करावा, यासाठी शासनाकडे आमची कायमची ही मागणी आहे आणि जोपर्यंत ही मागणी आमची मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही ही मागणी शासनाकडे रेटून धरणारच आहोत। दरम्यान वंचित बहुजन आघाडी शासनाकडे एक मागणी रेटून धरणार आहे की भारतीय स्त्री मुक्ती दिन हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्यात यावा। आपल्यासोबत अकोल्याच्या नगरसेविका आहेत किरणताई बोराकडे, काय म्हणाल तुम्ही? आज जो आम्ही हा इथे वंचित बहुजन आघाडीकडनं स्त्री मुक्ती दिन साजरा करतो आहे, हे बाबासाहेबांनी आम्हाला मनुस्मृतीचं दहन केल्यामुळे आम्ही जे महिला मुक्त झालो आहोत आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आम्हाला ओबीसींना जे सत्तेचे दालन उघडे झाले आहे, तो आज आम्ही हा स्त्री मुक्ती दिन साजरा करतोय पक्षाच्या वतीने। दरम्यान या ठिकाणी किरणताई बोराकडे होत्या, ज्या नगरसेविका माजी आणि ओबीसी नेत्या सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीमुक्ती दिन साजरा करून आता म्हणजे मनुस्मृती हा दहन केला होता 25 डिसेंबर 1927 साली आणि त्या दिवसपासून हा दिवस साजरा केला जातो। आपल्यासोबत वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या आहेत, काय म्हणाल तुम्ही? खरं तर बाबासाहेब आंबेडकरांचं किती आभार मानलं तर फार कमी आहे। कारण त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण राज्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या महिलांना मोठा सन्मान दिला जातो आणि स्त्रीमुक्ती परिषद ही मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरा केला जातो। आणि खरोखर या स्त्रीमुक्ती परिषद जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून कुठंतरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये महिला ही मुक्त झालेली आहे। विशेषतः मी बहुजन समाजातल्या महिलांना हे करेल की कारण मी सुद्धा बहुजन आहे, कुणबी समाजाची आहे, की आम्ही जेव्हा जेव्हा या जिल्ह्यामध्ये वावरत असताना आम्ही समाजामध्ये हेच सांगत असतो की वंचित बहुजन आघाडीमध्ये जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं त्यावेळेपासून आमच्या बहुजनाच्या महिला हे खऱ्या अर्थाने मुक्त झालेल्या आहेत आणि अनेक सत्तेमध्ये, अनेक जिल्हा परिषदेच्या सत्तेमध्ये, महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये बसवण्याचं काम श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी केलं आहे। म्हणून त्यांचं फार 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 आभार मानावं तेवढं कमीच आहे। म्हणून या ठिकाणी या स्त्रीमुक्ती परिषद मोठ्या उत्साहाने आम्ही महिला साजरा करतो। आज स्त्रीमुक्ती परिषद मध्ये कुणबी समाजाचे कुठल्या प्रकारचे ठराव घेतले, काय म्हणाल? कुणबी समाजाचं ठराव या ठिकाणी सगळ्यांना जग जाहीर आहे की मराठा समाजाला कुणबी समाजाचा ठराव देऊ नये, याच्यासाठी आम्ही विरोध केला। आजच्या स्त्रीमुक्ती परिषदेमध्ये हा ठराव मान्य केला आम्ही सर्व। हा ठराव आता मराठ्यांना कुणबी समाजाचं जात प्रमाणपत्र देऊ नये याच्यासाठी हा ठराव घेतलेला आहे। आम्ही शासनाला याचा हा ठराव पाठवणार आहोत आणि हा लढा आम्ही कायम ठेवणार आहोत। दरम्यान महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा आहेत, काय म्हणाल तुम्ही? आज नेमकं कुठले ठराव घेतले, काय म्हणाल? खरं म्हणजे आजचा दिवस आमच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे। कारण 25 डिसेंबर 1927 ला बाबासाहेब आंबेडकरांनी या मनुस्मृतीचं दहन करून आम्हाला खरं म्हणजे या तत्कालीन जे मनुस्मृतीने चुकीचं लिखाण आमच्यासाठी त्या मनुस्मृतीमध्ये लिहिलं होतं, तर त्या मनुस्मृतीचंच बाबासाहेब आंबेडकरांनी दहन केलेलं आहे आणि बाबासाहेबांच्या विचाराचा धागा ठेवूनच या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर महिलांना जास्तीत जास्त न्याय दिला पाहिजे। बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेने आम्हाला 50% आरक्षण दिलं, परंतु श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी आम्हाला या ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून 90% आरक्षण देण्याचा प्रयत्न केला। समंत बहुजन महिलांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न केला। नुसतं बहुजन महिला किंवा अनुसूचित जाती जमातीच्याच महिला नाही तर तृतीयपंथीय महिलांना सुद्धा या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सत्तेचं दालन उघड करण्याचा प्रयत्न केला। या ठिकाणी आमदारकीचं तिकीट सुद्धा एका आमच्या तृतीयपंथी महिलांना दिलं होतं। आता सध्या सुद्धा या ठिकाणी महानगरपालिकेचं सुद्धा या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे।
म्हणून खऱ्या अर्थी या ठिकाणी फक्त सध्या बाळासाहेब आंबेडकरच महिलांना न्याय देऊ शकतात. दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या कडून आज स्त्रीमुक्ती दिन साजरा करण्यात आला आणि या ठिकाणी वेगवेगळे ठराव सुद्धा घेण्यात आले आणि अकोल्याच्या प्रमिलाताई ओकवाल या ठिकाणी हा स्त्रीमुक्ती दिन साजरा केला गेला आहे आणि येणाऱ्या काही दिवसातच स्त्रीमुक्ती दिन हा राज्यभरात साजरा करण्यात यावा यासाठी ठराव पारित केले आहे आणि ते राज्य सरकारला आता पाठवणार आहेत. नेमके आता हा स्त्रीमुक्ती दिन राज्यभरात साजरा होतो का आणि यांनी केलेले ठराव हे राज्य सरकार मान्य करतो का हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कॅमेरा पर्सन चारू दत्त सोटेसह योगेश सिरसाट, NDTV मराठी, अकोला.